नमस्कार, हॅलो फ्रेंड, तुझं स्वागत आहे पुन्हा माझ्या एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। हे मी पीठ मळायला घेते। याच्यामध्ये ना गव्हाचं पीठ आणि आपला मका, चण्याची डाळ वगैरे सगळं मिक्स करून दळून आणलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकलं आहे ओवा, जिरे, तेल, मीठ, थोडा सोडा। आणि त्याची जर तुम्हाला नीट एखादी लिंक व्हिडिओ पाहिजे नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आता ना हे मी चांगलं मळायला घेते। त्याच्याने कसं होईल असं आपल्याला ना घट्टसरच मळायचं आहे आणि खूप असं छान लागतात। याला असं डाळ बाटी असं म्हणतात। हे जास्त करून ना बाहेर कुठं म्हणतात त्याला, राजस्थानमध्येच जास्त करून भेटते। आता याच्यात ना मी पाणी टाकून मळायला घेते। आता थोडंच करून टाकते कारण माझ्याकडून जास्त करून पातळच होऊन जातं पीठ। तर थोडं करून मिक्स करते। आणि कसं आहे थोडं केलं का म्हणजे नीट आपल्याला प्रमाण कळतं किती आपल्याला पाणी लागतं ते। तर त्याच्यानंतर ना चांगला नीट मळून मिक्स करून मळून घेऊया। आणि याच्यामध्ये ना जर जास्त सोडा झाला तर तो कडक होतील आणि जर कमी सोडा झाला तर विघळून जाण्याची शक्यता जास्त आहे। तर आता ना मी आता गोळा तयार करायला घेतलाय। मस्त पाणी टाकून मळायला घेते। याच्यात प्रमाण असं घेतलंय की 1 शेर म्हणजे 1 किलो असं आले तर मळून घेतो। तोपर्यंत म्हटलं तापत ठेवून देऊया। आता इथं ना माझं पीठ मळून झालेलं आहे। हे बघा असं एकदम कडक, म्हणजे जास्त पण कडक नाही, थोडं आपल्याला हे करता येईल असं प्रमाणे मळून घ्यायचं। आणि ते मळत आलं का ते जे भांड्याला जे असतं बाजूला ते सगळं निघत येतं। आणि त्याच्यानंतर चांगलं मी ना इथं मध्ये चेक करत होते की बरोबर आहे की नाही ते पीठ, कारण माझ्याकडून आहे ना लई वेळा असं हेच होतं पातळसर। आता हे कन्सिस्टन्सी भारी झाली। आता ना असं गोल करून पीठ घेऊया आणि त्याच्यामध्ये छोटा गोळा असा तेलात डिप करून त्याच्यामध्ये ठेवून अशा पद्धतीने हे असं फोल्ड करून घेऊया। आणि त्याचं गोल आकार येईल असा, पण तो आपल्याला गोल न करता मोठे थापले असे। आणि काही जण छोटे पण करतात। ते आता उकळलंय पाणी ना मग ठेवलं ते, आता हे अशा पद्धतीने झालेले आहेत। तर ते आपल्याला कळण्यासाठी हा व्हिडिओ। आता ते सगळं काढून घेऊया। आणि सगळं काढून झाले। आता थोडं गार झाल्यानंतर मग खापा करू, नाहीतर मग चटका बसेल किंवा मग ते तुटू पण शकतात। जास्त करून असे बारीक खापा केलेत। काही जण असे छोटे सुद्धा करतात, पण जास्त करायचं असल्यामुळं मोठे केले की पटकन होतात। हे अशा पद्धतीने दिसू राहिलं ते तुम्ही बघू शकतात। आणि आता सगळं कट करून झालेलं आहे। आता ननंदबाईंनी आहे ना बाहेर मस्त चूल पेटवली होती, इलेक्ट्रिक चूल आहे ती। तर ते चांगलं असं तळायला बसणार आहेत त्यांनीच मला हे शिकवलं आहे। तर हे असं मस्त दिसतंय, असं इलेक्ट्रिक घेतली आहे त्यांनी ना, तर ते मला दाखवत पण होते कसं ऑपरेट करायचं, किती फ्लेम कशी होती। आता ना तळून झालं मस्तपैकी एकदम असं। आता काढून घ्यायचं। हे बघा असे भारी दिसत आहेत ना, थोडा अंधार आहे पण मग काय नाही। आवडलं असेल लाईक आणि सबस्क्राईब। बाय।